नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथे अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे। प्रभाकर मारवाडी असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे, तर जयश्री प्रभाकर मारवाडी असे आरोपी पत्नीचे नाव आहे आणि सूरज रोहनकर असे प्रियकराचे नाव आहे। या दोघांचे प्रेम संबंध जुळले होते। दरम्यान त्यांच्या प्रेम संबंधात मृत प्रभाकर हा अडचण ठरत होता। त्यामुळे जयश्री आणि सूरजने प्रभाकरचे तोंड दाबून त्यांची हत्या केली व त्यानंतर गाव शेजारील एका फाट्यावर त्यांचा मृतदेह फेकून दिला होता। बॉडी भेटली होती आणि ते अशा कंडिशन मध्ये होते की फारशी काही इंजुरी वगैरे त्या बॉडीला कुठे येत नव्हती। आता थोडाफार क्रॅचेस होत्या। ज्यावेळेस आपल्याला माहिती भेटली आपण स्पॉटवरती गेलो आणि स्पॉटवरती गेल्यानंतर सर्व घटनाक्रम आणि त्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी याचा सर्वांची पाहणी केल्यानंतर आपण कन्फर्म सांगून शकत नव्हतो की हे ॲक्सिडेंटल डेथ आहे का मर्डर आहे। आणि मग त्याचा आपण त्या पुढे शोध घेतला आणि आपल्याला काही नवीन माहिती मिळाली। त्यानंतर मग सुरडकर साहेब असतील, नागरगोजे साहेब असतील, हे डायरेक्ट मयताच्या घरी गेले आणि तिथून मग त्यांना ज्या फॅक्ट डिस्क्लोज झाल्या तो मृत्यू थोडा संशयास्पद वाटला। शेजारी पाजारी गावातील व्यक्ती यांच्याकडनं आपल्याला आणखी ॲडिशनल माहिती भेटली की संबंधित मयत व्यक्तीच्या पत्नीचं हे वर्ध्यामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत अफेअर आहे मागील काही दिवसापासून। आणि मग त्या अँगलवर थोडासा जोर दिल्यानंतर आणि ते मयताचे जे दोन्ही मुलं आहेत, छोटे आहेत जे ते, त्यांच्याकडे थोडंसं चांगली विचारपूस केल्यानंतर आणि सदर जी महिला आहे त्या महिलेला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्यांनी कबुली दिलेली आहे की तिने आणि तिच्या प्रियकराने मिळून तिच्या पतीचा खून केलेला आहे। मग त्यानंतर आपण तात्काळ पोलीस स्टेशनचं एक पथक आणि त्यांच्यासोबतच स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ हे माननीय पोलीस अधीक्षक यांनी एक टीम पाठवलेली होती, एक वाडवे यांच्या घराखाली। त्या दोन्हीला आपण वर्ध्याला पाठवलं आणि त्यांनी तात्काळ मग वर्ध्यामधून या संबंधित मयत व्यक्तीच्या महिलेचा प्रियकर जो आहे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे। दोघांनाही आपण ताब्यात घेतलेलं आहे। दोघांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे। आज त्यांना अटक केल्यानंतर उद्या कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात येईल आणि प्राथमिकदृष्ट्या असं दिसतंय की प्रियकर आणि संबंधित महिला यांनी मिळून त्यांच्या पतीचा खून केलेला आहे। कारण आणखी स्पष्ट नाही, त्याला इंट्रोगेशनमध्ये परत पुढे येईल की नेमकं का मारलं, पण प्राथमिक असं वाटतंय की त्यांचा जो त्या मयत जी व्यक्ती होती हा थोडासा दारू पिण्याचा सवयीचा होता आणि मग त्यातून त्या महिलेला थोडासा त्रास वगैरे देणे, शिवीगाळ करणे असा तात्कालीन प्रकार हा काल रात्री झाला होता असं त्या महिलेचं म्हणणं आहे। परंतु ओरिजिनल परिस्थिती जी आहे ही आपल्याला इंट्रोगेशनमधून पुढे येईल। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि घाटंजी पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असता या दोघांनीच प्रभाकराची हत्या केल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे। तसेच पुढील तपास घाटंजी पोलीस करत आहेत। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।